नमस्कार. आत्ताच आपण श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन शेजारी टेकडीवर असलेले चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे चाललेलो आहोत. माझ्या वाचनात या मंदिराविषयी जी माहिती आलेली आहे ती मी तुम्हाला सांगते. हे ठिकाण चांदवडच्या उत्तर दिशेला असून याला तामकडा असेही म्हटले जाते. हे चंद्रेश्वर महादेव मंदिर फार जुने आहे. राजा भोज विक्रम याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून नुकतता झाल्यानंतर चांदवडचा राजा चंद्रसेन यांनी त्यांची मुलगी चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी याच ठिकाणी लावून दिला. त्यावेळेस त्यांनी इथे 52 मंदिरांची स्थापना केली. त्यानंतर मुघलशाहीमध्ये मुघलांनी केलेल्या हल्ल्यात त्यांनी या परिसराचे प्रचंड नुकसान केले व सर्व मंदिरांची तोडफोड केली आणि तेव्हापासून या परिसराला ग्रहण लागले. यानंतर इथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले. त्यांना या जागेचा स्वप्नात दृष्टांत आला असे सांगतात. आज जेथे मंदिर आहे तो भाग पूर्वी शेणामातीने भरलेला होता. बाबांनी तो भाग स्वच्छ करून येथे श्री शंभूंची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वर महादेव मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. येथे भग्नावस्थेतला पूर्वीचा म्हणजेच 17व्या शतकातला चौघडा बघायला मिळतो. महाराज दयानंदानंतर श्री विद्यानंद यांनी ती पाडलेली 52 मंदिरे बांधण्याचा निश्चय केला. त्यांनी मंदिरांचे काम सुरू केले व काही मंदिर बांधले सुद्धा, पण दुर्दैवाने त्यांना त्या काळात देवाज्ञा झाली. त्यानंतर तिसरे बन्सीपुरीजी व चौथे दयालपुरीजी महाराज यांनी या परिसरात भरपूर सुविधा केल्यात. सध्या या मंदिराचा कारभार जयदेवपुरीजी महाराज बघतात. सध्या या मंदिराचे सर्वाधिकार हरिद्वार येथील श्री संस्थान महामंडलेश्वर यांच्याकडे आहे. चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरित्या कोरलेल्या मूर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. हे सर्व आपण थोड्याच वेळात बघणार आहोत, कारण आता आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या मुख्यद्वाराकडे. गाभाऱ्यातील सुबक शिवलिंग मनोरम्य आहे. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गणेश टाके बघायला भेटते. इथले पाणी पेले की सारा थकवा दूर होतो. या टाक्यांमध्ये 12ही महिने पाणी असते. ते पाणी आपण फिल्टर केलेल्या पाण्यापेक्षा अधिक उत्कृष्ट व चवदार असते. दर सोमवार, श्रावणी सोमवार, संपूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री, हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा, स्वामी दयानंदांची पुण्यतिथी व अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. महाशिवरात्रीला तर इथे यात्रेचे स्वरूप असते. तसेच उत्सवात गावातून पालखी निघते. पालखीत भगवान शिवाचा चांदीचा मुखवटा, शेषनाग, बाबांची प्रतिमा, दागिने ठेवतात. यावेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात. श्रावणात 1 लक्ष बेल व फुले ओम नमः शिवाय या जपाने शिवलिंगावर वाहतात. तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करतात. आणि बोलता बोलता आपण शिवलिंगाचे दर्शन घ्यायला पोचलेलो आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यातील भाग अतिशय सुंदर आहे. येथे आपल्याला थंडावा जाणवतो. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही एकदा सहकुटुंबासह परिवार येथे नक्की भेट द्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.